नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण डेलीवरती अनालाइज करून प्रयत्न करत असतो की उद्याचा ट्रेड कसा होणार आहे, उद्या आपल्या स्ट्रॅटेजी काय असतील आणि उद्या आपण कुठल्या साईडला चांगला प्रॉफिट कमवू शकतो, या आपण कुठल्या साईडला डाव मांडू शकतो. ओके, तर कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं मी की मार्केटमध्ये हा जो ट्रेडिंग झोन बनलाय 26, 29 आणि 30 तीनच्या ट्रेड झोन आहे ना, आज मार्केट एक्सपायरी आहे, म्हणजे मंथली एक्सपायरी होती निफ्टीची आज, त्यामुळे मुवमेंटची अपेक्षा होती. पण मुवमेंटची अपेक्षा कधी होईल, जेव्हा मार्केट एक चांगला रेसिस्टन्स तोडेल, जो 800 होतो, जो बहुतेक नामुमकिन होता, म्हणजे अशक्य होता. पडत्या बाजूला मार्केटला सावरणं खूप कठीण असतं वरती चढण्यासाठी. ओके, कारण मार्केट चढताना खूप स्लो चढतं, पडताना लवकर पडतं. त्याचप्रमाणे तुम्ही जर नीट बघाल, या 3 दिवसाच्या ट्रेडिंग मध्ये आपला जो बॉक्स लागलेला आहे नो ट्रेडिंग झोनचा, तो त्याचप्रमाणे कॉन्स्टंट आहे, म्हणजे त्याच जागेवरती आहे. का? कारण का त्या लेवलला माणसं पैसा लावत आहेत, ट्रेडर्स पैसा लावत आहेत, FIDI वाले दाब निर्माण करत आहेत. आता बघा, हा दाब निर्माण करत आहे या प्रेशर निर्माण करत आहे ना, हा विषय आपल्या घेण्यासाठी तुम्हाला ना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा आढावा घ्यायला लागतो. म्हणजे PCR रेशो आहे, OI आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या नक्कीच आहेत. आजचा सेलर्स पॉईंट ऑफ व्ह्यूचा जो कॉलचा पण OI बघितला, सीचा OI बघितला, तर खूप अति होता. त्यामुळे मार्केटला एक तरी फॉल देणं जरूर होतं. मार्केटने फॉल दिला नाही, कारण का दुसऱ्या बाजूला स्ट्रॉंग सपोर्ट पण पीचा बनला होता. सेलर्स पॉइंट ऑफ व्ह्यू होतंय काय की वरनं पण दबाव आहे आणि खाल्लं पण दबाव आहे. त्यावेळेला मार्केट कुठे जात नाही, मार्केट एक साइडवेज रॅली देतं. आणि मी काल पण तुम्हाला सांगितलेलं की मार्केट उद्या बहुतांश रॅली देण्याच्या मूडमध्ये नाहीये. मार्केट बहुतांश तुम्हाला साइडवेज क्लोज करेल, प्रॉफिट सगळे मोठी लोक घेऊन जातील, आणि तसंच झालेलं आहे. मार्केटने जेव्हा सकाळी मार्केट ओपन झालंय ह्या लेवलला, मार्केटने टच केलं, वरती गेलं, परत टच केलं, वरती गेलं, परत टच केलं, आणि इथेच क्लोजिंग दिली. ह्याच्याने काय झाले, तुमचे प्रीमियम जे होते ना, खूप डिके झाले, खूप म्हणजे खूप डिके झाले. माझ्या ग्रुपवरती, सोनी ग्रुपवरती काय 15-20-10 पॉईंटचा गेम जो होता तो खेळलो मी, खूप लोकांनी प्रॉफिट केले. कोणाची लॉट जास्त होती, कोणाची लॉट कमी होते, पण ठीक आहे. 10 लॉट जरी आपण 10 पॉईंट जरी बोललो तर 750 रुपये भेटले. 500, 700, 800, 1000 जे पण भेटले ते आजच आपण ग्रीन मध्ये क्लोज झालोय. ह्याचा आनंद असला पाहिजे आपल्याला, ह्याचं सुख असलं पाहिजे. उलट मला प्रॉफिट झालं नाही, मी आज सेडिंग करू शकलो नाही, ही गोष्ट वेगळी आहे. तर हा विशेष घ्या, समजा की तुमचा आज तुम्ही रेड मध्ये क्लोज नाही झाला, तुम्हाला लॉस नाही झालेला आहे, तुमचं कॅपिटल वाचलेलं आहे. सर्वात मोठी बाब ही आहे की तुमचं कॅपिटल वाचलेलं आहे. कॅपिटल का बसले? कारण का आपल्या ज्या लेवलला खेळायचं नाही त्या लेवलला आपण खेळलो नसू, तर ज्यांनी ट्रेड नाही केले त्यांचा कंट्रोल मार्केटवरती आहे, हा दिसून येतोय. आणि मार्केटवरती कंट्रोल असणं जरुरी आहे, कारण का मार्केटमध्ये जेवढा तुम्ही कंट्रोल या पेशन्स, स्थिरता आणि स्टेबिलिटी आणाल ना, तेव्हाच तुम्हाला कुठे ना कुठे प्रॉफिटचा फायदा होत राहील. हप्त्यात ना एकदा या दोनदा ट्रेड तुम्हाला भेटतील, पण चांगलेच ट्रेड भेटतील, चांगले पॉईंट्स कमवाल. पण रोज जर कमवायला जाल, मार्केट रोज तुम्हाला पैसे देणार नाही. हा, होऊ शकतं की तुम्ही स्कॅल्पिंग करून रोज 10-20 पॉईंट, 10-15 पॉईंट काढाल, पण हा तुम्ही मग असं रिस्क गेम खेळताय. स्कॅल्पिंग साठी तुम्हाला शिकणं खूप जरुरी आहे, एक एक्सपिरियन्स पाहिजे. माझ्या काही फॅमिली मेंबर्स मध्ये खूप एक्सपिरियन्स लोक आहेत जे स्कॅल्पिंग करतात. एका कॅन्डलच्या क्लोजिंग वरती 10-20 पॉईंट मोठ्या लॉट मध्ये निघून जातात. प्रॉफिट बुकिंग करणं जरुरी आहे. स्कॅल्पिंग करा, हेजिंग करा, मार्केटला कुठल्या दृष्टिकोनातून बघायचं ते बघा. प्रॉफिट झाला पाहिजे, हा विषय इम्पॉर्टंट आहे. की मी घरी जाताना काय घेऊन चाललोय आज, लॉस का प्रॉफिट, हा विषय असतो. लॉस तर नक्कीच नाही, ट्रेड नाही केलं तर चांगली गोष्ट आहे, कारण कॅपिटल सेव्ह झालं, ही पण एक चांगली गोष्ट आहे. प्रॉफिट नाही झाला, हा विषय वेगळा आहे. त्यामुळे लेवल्सला इम्पॉर्टन्स द्या. लेवल्स तुम्हाला काय सांगतात ना, त्याचा तुम्हाला आढावा घेणं खूप जरुरी आहे. जर आपण 15 मिनिटाच्या चार्टवरती अजून बघू, जर अभ्यास करायला गेलो 15 मिनिट चार्टवरती पण जर बघू, तर मार्केटनी एक सडन फॉल देता 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 मार्केट इथे थांबलंय. 3 दिवस मार्केट थांबलंय. बघा, मी हर वेळा सांगतो की मार्केट एक लहान बाळासारखं आहे. मार्केट एका लेवलला जास्त वेळ थांबू शकत नाही, कारण का त्याला इकडे या इकडे जाणं जरुरी आहे. मोस्टली बघता मार्केट खालच्या लेवललाच यायचा प्रयत्न करत आहे, पण इथे शेवटी बाहेर आलेले आहेत.
मार्केट जर ही लेवल तोडते, मार्केटच्या खालच्या लेवल्स तुम्हाला इथपर्यंत 400, 450, 450 मध्ये लेवल्स बघायला नक्कीच भेटतील तुम्हाला. पण ते कधी भेटेल? जेव्हा ह्याच्या खाली क्लोजिंग येईल तेव्हा, 600च्या खाली क्लोजिंग येईल तेव्हा. जर डेलीवरती आपण बघूच असू, डेली बघत असू तर बघा कालच्या लेवलच्या खाली आपण जी लेवल लावली ना, त्याच्या खाली मार्केटने क्लोजिंग दिली नाहीये. 600ची लेवल आपली जी होती ना, मार्केटने त्याच्या खाली क्लोजिंग दिली नाही, मार्केट वरतीच आहे. त्यामुळे आता हा जो झोन बनलाय हा कडक झोन बनलाय. कडक झोन म्हणजे काय? ह्याच्या खाली जर मार्केट आलं तर मार्केटला इथपर्यंत येणं भाग आहे. बघा येणं भाग आहे म्हणजे काय? झटकन एका दिवसामध्ये 5 मिनिटांमध्ये येणार नाही आणि तुम्हाला लाख 1.5 लाख प्रॉफिट देणार नाहीये. विषय असा येतो की मार्केट जरी येईल ना तेव्हा असतेच येईल. उद्या गॅप डाऊन ओपन होईल आणि हा फर्स्ट टार्गेट तुम्हाला सकाळ सकाळी देऊन टाकेल 9:30 10च्या अगोदर. त्यानंतर गुरुवारी इथपर्यंत येऊ शकतं मार्केट, बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला समजणं जरुरी आहे की आपल्याला कुठे लेवल खेळायचे आहेत. बघा आपले लेवल्स लागलेले आहेत, त्या 2-3 दिवसांमध्ये लागलेले आहेत, त्या नक्कीच ठाम आहेत. आपण आपल्या विषयावरती खूप ठाम आहोत. तर आता विषय असा येतोय की मार्केटमध्ये ना एक ट्रेंड लाईन निर्माण होत आहे. ही बघा क्लिअर कट ट्रेंड लाईन निर्माण होत आहे. मी हा ट्रेंड लाईनचा जरा कलर बदलण्याचा प्रयत्न करतो. बघा मग आता जर मार्केट अशी मुवमेंट देते, बघा मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलेलं मार्केट ना एक अशी मुवमेंट देत होता बघा अशी, तर मार्केट जास्त वोलटाईल होत चाललेलं आहे. म्हणजे कुठल्या बाजूला जाणार ते कळत नाहीये. पण जेव्हा मार्केट उलटी दिशा देतो, चॉपी होतो या छोटा छोटा होत जातोय, याचा अर्थ काय? मार्केटमध्ये प्रेशर निर्माण होतोय आणि हा प्रेशर निर्माण होणेच खूप अत्यंत आवश्यक आहे. कारण का तेव्हाच आपल्याला कळेल की मार्केट कुठल्या दिशेला जात आहे. तर आपण थांबूया ना, थांबूया जरा. कारण का थांबल्यानंतर आपल्याला जी दिशा भेटेल त्या दिशेमध्ये प्रॉफिट जर आपण ट्रेडिंग करू तर प्रॉफिट नक्कीच येईल. का नाही येणार? त्यासाठी थांबणं जरुरी आहे. आता उद्याचा दिवस बघा, उद्या मार्केटमध्ये ट्रॅप होण्याचे जास्त चान्सेस होऊ शकतात. कारण का उद्या आरबीआयची पॉलिसीचा निकाल आहे. कारण का ग्लोबली मार्केटमध्ये आपल्या ट्रम्प त्यांनी खूप काही गोष्टींना वर खाली करत करत गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे आपली भारत देश पण आरबीआय पण प्रयत्न करत आहे की आपल्या ट्रेडर्सना फायदा व्हावा या आपल्या लोकांना फायदा व्हावा. त्यामुळे रेट्स कट डाऊन होत आहेत, हाईक होत आहेत की स्टेबल राहत आहेत. मोस्टली जर कट डाऊन झाल्या तर सकाळी सकाळी तुम्हाला मोठी रॅली बघायला भेटेल, पण निकालाच्या नंतर ती गोष्ट वेगळी. लगभग 11:30 नंतर तुम्हाला मोठी रॅली बघता येईल झालीच तर, नाहीतर गुरुवारी तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे आता बघणं जरुरी आहे की उद्या मार्केट नक्की कुठल्या दिशेला जाणार आहे. त्यासाठी आज समजणं जरुरी आहे की मार्केटची दिशा जी आहे मार्केटची दिशा जी आहे ती दिशा आपल्याला समजणं जरुरी आहे. आपल्याला मार्केटचे सपोर्ट रेसिस्टन्स जे आहेत ते आपल्याला समजणं जरुरी आहे. त्याचबरोबर मार्केट आता सेन्सेक्सची जी एक्सपायरी आहे गुरुवारी, मला वाटतं गुरुवारी मार्केट बंद आहे. गुरुवारी मार्केटमध्ये तुम्ही मला दसऱ्यासाठी तर नाही, 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांची जयंती, त्यामुळे इंडियामध्ये मोठा सण प्रमाणे तो बघितला जातो, एक मोठा नेता म्हणून बघितला जातो. त्यामुळे त्यांची हॉलिडे असते, सुट्टी असते. म्हणजे सेन्सेक्स ही एक्सपायरी आपल्याला भेटत नाहीये. त्यामुळे ह्या हफ्त्यात काहीच राहिलं नाहीये. म्हणजे उद्याचा दिवस, बुधवारचा दिवस, गुरुवार सुट्टी आणि शुक्रवार दिवस भेटतोय, जे आपले कुठल्याच एक्सपायरी नाहीयेत. तर मार्केट काय करेल? मार्केट अशा दिवशी आहे ना मोस्टली ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो. नीट आहे का? गुरुवारी मार्केट बंद असल्यामुळे, या एक्सपायरी सेन्सेक्सची नसल्यामुळे मार्केट ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल. मार्केट पहिला खाली जाईल, नंतर वरती येईल, वरनं परत खाली येईल, असं करू शकतं. पण मोस्टली बाजू मी तुम्हाला परत सांगतोय, क्लिअर सांगतोय, नीट आहे का? समजून घ्या, समजण्याचा प्रयत्न करा, त्याने ट्रेडिंग करा.
मार्केट जिथपर्यंत 600च्या खाली क्लोजिंग येत नाहीये तोपर्यंत मी काहीच करणार नाहीये. मी हा चार्ट तसाच ठेवतोय, कारण का मला हा 3 दिवसांपासून चार्ट ठेवलेला आहे. त्यामुळे मी माझ्या मतांवरती ठाम आहे. माझ्या मतांवरती ठाम का आहे? कारण का मार्केट माझ्या लेवलला रिस्पेक्ट करत आहे. त्यामुळे माझा गेम फिक्स झालेला आहे. माझी जी समजण्याची क्षमता आहे, या कनेक्शन जे आहे मार्केटला झालेलं आहे. आता ह्या लेवलला मी माझ्या लेवल्स तोडणार नाही. मार्केट जर मला ट्रॅप करत असेल तर मी जाणार नाही. मी माझ्या ह्याच लेवलला तुटल्यावर या क्लोजिंग आल्यानंतर या समजा उद्या अर्धा तास नंतर मार्केट जर सस्टेन होतील 700च्या खाली 580 खाली, तर मला उद्याच्या उद्याच 550 या किंवा 400चे लेवल्स बघायला भेटतील, मला नक्कीच बघायला भेटतील. माझा फर्स्ट टार्गेट हा असेल, सेकंड टार्गेट हा असेल. हा टार्गेट जास्त नाहीये, 50 पॉईंट्स आहे. त्यानंतर मोठी राहिली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये असा संभावना होऊ शकते की उद्या मार्केट त्या रॅल्या करायसाठी खाली पण येऊ शकतो. पण त्याचबरोबर इथे मोठा रेंज आहे. बघा काय होतं माहितीये का, तुम्हाला सांगतो, जेव्हा मार्केट खाली खाली येत असतं ना झोन मध्ये, तेव्हा सारखा सपोर्ट घेतं, म्हणजे इथे एक बाउन्स येऊ शकतो. पण बाउन्स आला तर मी सी साईडला ह्याच लेवलच्या वरती खेळेन, नाही तर मी खेळणार नाही, कारण का मार्केट इथे वोलेटाईल आहेच, प्रेशर आहेच. त्यामुळे इथे काय होणार तर मला संभावना खूप क्वचित कमी दिसते. त्यामुळे खेळायचं असेल तर मोस्टली मी ह्या लेवलच्या खालीच खेळेन, 600च्या लेवलच्या खालीच खेळेन. मी ते तुम्हाला लिहून देतोय. आणि जर वरती जर लेवल खेळायची तर मला ह्या लेवलच्या वरतीच खेळेन मी. जसं मार्केटला 3 दिवस तुम्ही समजलंय, प्रॉफिट केलाय, त्यामुळे तसंच समजत राहा, शिकत राहा आणि त्यानंतर ट्रेडिंग करा. आयुष्यात पॉझिटिव्ह राहणं खूप जरुरी आहे. हताश होणं, निराश होणं, ह्या सगळ्या ट्रेडरच्या गोष्टी नाहीयेत, की मला प्रॉफिट का नाही होत आहे. मला प्रॉफिट का नाही होत आहे, कारण का माझे कनेक्शन होत नाही मार्केटशी. हा पहिला तुम्ही विचार करा. या माझं नशीब खराब आहे, या मला मी जिथे घेतो तिकडेच मार्केट फिरतं. हा विषय म्हणजे तुमच्या एंट्रीचा येतो. मग तुमची एंट्री का चुकतायत? ज्या दिवशी तुमची एंट्री चुकताय त्या दिवशी तुम्ही अभ्यास करा. 2-3 तास त्या अभ्यासाला द्या, की मी चुकलो कुठे? मी का घाई केली का? मी अर्ली एंट्री केली का? मी फक्त मार्केटमध्ये जसं कॉम्प्युटर खोललं मला लाल कॅन्डल दिसली, ग्रीन कॅन्डल दिसली म्हणून मी घुसलो का? या सगळ्या विषयावरती आपला अभ्यास करणं जरुरी आहे. लेव्हल्सचं आहे. मी तुमच्याबरोबर आहे. मी फक्त सपोर्ट आहे. पण उद्या मला सपोर्ट नसेल तर तुम्ही काय कराल? माझं म्हणणं आहे, की इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग करणं खूप जरुरी आहे. कोणावरती डिपेंड नका राहू. मी जर कोणावरती डिपेंड राहिलो असतो, आज मी ह्या लेव्हलला काम केलं नसतं. माझे सेशन्स, माझी फॅमिली, माझे क्लासेस मी केले नसते. हे करू शकलो नसतो. सातत्याने रात्रंदिवस मी जेव्हा माझ्या स्ट्रॅटेजीवरती, माझ्या टेक्निकवरती मी अभ्यास केला, त्याच्यातनं मला काही कन्क्लुजन भेटले, काहीतरी मला मदत भेटली. त्यानंतर मी इथे आलोय, ह्या लेव्हलला आलोय. त्यासाठी मला खूप वर्ष या खूप मेहनत करावी लागली. तर मी काय याच्यामध्ये काय दुमत मांडणार नाहीये. कारण का मेहनत तर सगळ्यांनाच करावी लागते. मी काय वेगळी मेहनत केली असं नाहीये. म्हणून मेहनत करणं जरुरी आहे, पॉझिटिव्ह राहणं जरुरी आहे. आज नाही तर उद्या त्याचं फळ भेटेल. श्रद्धा सबुरी हे बोलतात ना, की ती गोष्ट आहे तेव्हाच पावतो आमचा साई. ही गोष्ट जी आहे साईबाबांचा टॉपिक काढला. तर त्या गोष्टीसाठी खूप जरुरी आहे. समजणं जरुरी आहे, की थांबणं जरुरी आहे. त्यानंतरच काहीतरी ट्रेडिंग कराल तर तुम्हाला हिशोब होईल. म्हणून बोलतो मी हर वेळेला, माझी टॅगलाईन तीच असते, की पहिले समजा, थांबा, शिका, त्यानंतर काहीतरी करा. तेव्हा तुम्हाला जो प्रॉफिट होईल ना, तुम्ही खरं त्या गोष्टीला मानाल, की नाही आपण जे करत होतो ते चुकीचं होतं आणि आता जे आपण करतो ते बरोबर आहे. चुकांनी शिकायला होतं, पण वारंवार चुका चुका करत राहाल तर कॅपिटल संपलं तर काय फायदा नाही. वारंवार चुका केव्हा होतात? जेव्हा आपलं माइंड स्थिर नसतं तेव्हा. हे आपण लॉसचा रिकव्हरी करायला जातो तेव्हा, ओव्हर ट्रेडिंग करतो तेव्हा, सगळ्या गोष्टी आम्ही सेशन्स मध्ये सांगतो, आम्ही हर वेळेला लाईव्ह मध्ये, की ह्या गोष्टी आहेत तुम्ही करू नका. पण काय असतं ना, माणसाचा जो मूळ धर्म गुण आहे, जी विचार करण्याची श्रेणी आहे, क्षमता आहे, ती ह्या गोष्टींना अवॉइड करत आपल्याप्रमाणेच वागते. म्हणून बोललो, मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही कम्प्युटर खोलाल, लॅपटॉप खोलाल, मार्केट जेव्हा पण लावाल, तेव्हा तुम्ही नसून एक ट्रेडर ट्रेड करतो हा विचार करा. कोण टापीट असतं, कोण रागीच असतं, कोण पटकन रेक करतं. ह्या गोष्टी जर मार्केटला तुम्ही तुमच्या स्वभावानुसार जर ट्रेडिंग करत असाल तर नक्कीच तुम्हाला प्रॉफिट होणार नाही. मार्केटला शांत राहणं जरुरी आहे. तुम्ही कसे आहात, काय आहात, तुमची परिस्थिती काय, ही गोष्ट वेगळी आणि ट्रेडिंग हा गोष्ट वेगळी आहे. हा विषयच वेगळा आहे. त्यासाठी नियम, संयम
पाळणं खूप जरुरी आहे. मी माझा व्हिडिओ मोठा जास्त बनवत नाही, कारण का उद्या मार्केटच्या आरबीआय पॉलिसी नंतर 10, 11 नंतर 11:30 नंतर जी पण मुवमेंट येईल त्यामध्ये तुम्हाला यश भेटावं, चांगला प्रॉफिट व्हावा, तुम्ही ग्रीन मध्ये क्लोज हीच अपेक्षा करत हा व्हिडिओ संपवतो. नवरात्रीच्या आज दुर्गाष्टमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दुर्गाष्टमी तुमचे काही जे दुर्गुण असतील, तुमच्या पाठी काय इड्यापिड्या असेल घरामध्ये, धंद्यामध्ये, ऑफिसमध्ये, ट्रेडिंगमध्ये, ती नाहीशी करावी हीच अपेक्षा करत मी व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.